अतिशय कमी वेळात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या समाजसेवी उपक्रमांनी लोकप्रिय झालेल्या दहिसर मांगाठे येथील सतीश ग्रुपने आणखी एक मानाची कामगिरी केली। ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मंगेश पांगारे आणि सहकाऱ्यांनी येथील अशोकनगरमध्ये वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन केले। दहिसर मांगाठणे येथील क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या अभिमानाच्या समाजसेवी कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत क्षितिज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मंगेश पांगारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत दहिसर अशोकनगरमधील करणविला इमारतीच्या समोर वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन केले। राजाधिराज गो प्रतिपालक क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज भवानी। तसेच या ठिकाणी भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी स्थानपन्न या ठिकाणी यायचंय। त्यांच्या शुभ हस्ते सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय। ज्ञानेश्वर महाराज जगे, सोपान काका मरे, अध्यक्ष मंगेश भाऊ पांगारे। प्रेरणा म्हणण्यापेक्षा अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं की विभागात एक वृत्तपत्र वाचनालय असावं, पण ते कुठेच शक्य होत नव्हतं। पण ह्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण अनेक नागरिकांच्या सहकार्याने आणि विभागातील नागरिकांच्या सहकार्याने आपण ते शक्य करू शकलो। या जागेवर अनेक वेळा अनेक लोकांनी बरेचसे गोष्टी करण्याचा निर्णय घेतला होता, पण जागेचे जे विश्वस्त आहेत त्यांना ते पटलं नव्हतं, कारण इथे कोणीतरी येऊन काहीतरी करून जावं, त्यानंतर त्याची जबाबदारी घेणार कोण? कारण एखादी गोष्ट कोणी नुसती उभी करून गेल्यावर त्याची जबाबदारी कोण घेत नाही आणि त्याचा मग दुरुपयोग किंवा त्याचं नुकसान या विभागातील नागरिकांना सहन करावं लागतं। पण त्यांनी आपल्या क्षितिज ग्रुपवर जो विश्वास दाखवला आहे की त्यांना माहिती आहे तुम्ही जर काही काम करताय तर ते निश्चित त्याचा पाठपुरावा कराल आणि याचं चांगलं लक्ष द्याल, त्यामुळे त्यांनी आपल्याला ती परवानगी दिली आणि आपण ते करू शकलो। हा उपक्रम राबवताना विविध समस्यांवरती मात करीत क्षितिजने आपलं ज्ञानदानाचं स्वप्न पूर्ण केलं। बड़े समाज सेवक रामजी यादव यहाँ आए हैं, वो हमेशा मैंने इनके बारे में काफ़ी सारा सुना है। तो ऐसे जो समाज सेवक जो होते हैं वो हमें प्रेरित करते रहते हैं। अन्ना हजारे रहेंगे, प्रकाश बाबा आमटे रहेंगे, सिंधुताई सकपाल रहेगी, इन्हें हमेशा हमारा मिलने जुलना होता रहता है। इसलिए जब सुजीत यादव मेरे मित्र हैं उन्होंने कहा कि रामजी यादव का ऐसा ऐसा काम है, मैं बहुत खुश हो गया और मैंने कहा कि तुमको बोलना है मुझे कहीं भी करके। और हमकी अभी मुलाकात तो हो गई है, होपफुली कि आगे जाके हम लोग अच्छा काम करें। वृत्तपत्र वाचनालय म्हणजे ज्ञानदानाचं कार्य आणि या कार्याला राम यादव यांच्यासारख्या समाजसेवकांचंही सहकार्य लाभलं। मैं क्षितिज ग्रुप को धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने जनता के बीच का काम किया है, क्योंकि ये जो वाचनालय बनाना है या यहाँ पर सोशल वर्क एक्टिविटी करना है वो नगर सेवक का काम होता है। और मैं मानता हूँ कि नगर सेवक से भी ऊपर बढ़कर देख सकते हैं कि इतना अच्छा वाचनालय मुंबई में सर्वप्रथम ऐसा देखा कि इतना अच्छा वाचनालय यहाँ पर बना है। कोणतेही समाजकार्य सहकार्यांच्या मदतीशिवाय शक्य नसते आणि तीच खरी क्षितिज ग्रुप महाराष्ट्राची ताकद आहे। आज खऱ्या अर्थाने विभागातील नागरिकांची एक इच्छा होती, क्षितिज ग्रुप हा चांगलं कार्य करणारा, ते यांच्याकडून काहीतरी अपेक्षा होती। तर त्यांची भरपूर लेटर आली सोसायटीची मंडळांची की तुम्ही काहीतरी करू शकता, तर तुम्ही एक वाचनालय ह्या विभागामध्ये करा। आणि ते क्षितिज ग्रुपच्या आमच्या कोर कमिटीमध्ये ठरून मंगेश भाऊ पांगारे यांनी अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे। वृत्तपत्र वाचनालय उद्घाटनाच्या प्रसंगी क्षितिजवरती प्रेम करणारे परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। आतापर्यंत क्षितिजचं संपूर्ण महाराष्ट्रातील समाज उपयोगी कार्य आणि हे ज्ञानदानाचं कार्य याचं सर्व स्तरातून कौतुक झालं। आमची बरीच डबे व्यवसाय करणारी मुलं बऱ्याच ठिकाणी अशी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेली, पण त्यांनी जाण एक विसरले नाहीत की सामाजिक बांधिलकी विसरलेले नाहीत। आणि त्यातीलच एक मानबिंदू म्हणून आमचे मंगेशजी पांगारे आमच्या एका डबेवाल्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी एवढी मोठी गरुड झेप त्यांच्यासाठी घेतलेली नाही, ही जनतेसाठी ती गरुड झेप आहे। 3 मुहूर्तापैकी जे मराठी मुहूर्त आहेत त्याच्यापैकी आजचा महत्त्वाचा मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्ताच्या दिवशी या मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पांगारे यांनी आजच्या या वृत्तपत्र वाचनालयाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमासाठी खरोखर उद्या म्हणजे ह्याच्यातून उज्ज्वल असं भवितव्य निर्माण व्हावं, लोकांना संदेश जावेत, लोकजागृती व्हावी, जनजागृती व्हावी आणि देशाला फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशाला नवीन संदेश मिळावा अशा प्रकारचं हे कृत्य किंवा अशी साधना त्यांची आहे। त्यांना मी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मांगाठणे विधानसभेच्या वतीने मी शुभेच्छा देतो। सर्व खालच्या वर्गातील मुलांना एकत्र करून संघटित करून क्षितिज ग्रुपने फार मोठं काम केलेलं आहे। आतापर्यंत त्यांचे फार मोठे कामामध्ये त्यांनी कला क्रीडा महोत्सव बोलवला होता। अशीच त्यांच्याकडून सामाजिक कार्य घडत राहावं आणि त्यांना उत्तुंग आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। क्षितिज ग्रुपनी छान असं विभागासाठी वाचनालय खोललेलं आहे
त्याचा फायदा विभागातील लोक तर घेतीलच, पण क्षितिज ग्रुप हे खरंच असा ग्रुप आहे की आजपर्यंत कधी असा ग्रुप झालाही नाही आहे ह्या विभागामध्ये, आणि इथून पुढं मला वाटत नाही की क्षितिज ग्रुपसारखा दुसरा ग्रुप तयार होईल. या क्षितिज ग्रुपतर्फे वाचनालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि असं हे वाचनालय दहिसरमध्ये प्रथमच एवढं सुंदर वाचनालय क्षितिज ग्रुपच्या मार्फत निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. आपला हा समाजसेवेचा वसा क्षितिजने अखंडपणे जपतच ठेवलाय आणि भविष्यातही विविध संकल्पना क्षितिजच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा संकल्प मंगेश पांगारे यांनी आखलाय. काफ़ी सालों से हम लोग सोचे, हम लोग के जहाँ पे युवा वर्ग हम लोग के साथ काफ़ी सारा जुड़ा हुआ है, तो हमारे मन में एक ही रहता है कि जो भी युवा वर्ग है उनको रोज़गार दे, क्योंकि रोज़गार का मुद्दा बहुत अहम है. इसलिए लोगों के लिए कुछ करना है तो लोगों को हाथ को ये करना, काम देना ज़्यादा ज़रूरी है, तब लोग ज़्यादा खुश हो सकते हैं. और इस पर हम लोग का काफ़ी सारे वक्त से काम चालू है, तो देखते हैं अभी आगे कैसे होता है. कॅमेरामॅन नितेश सह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.